Praise the Lord. I am Amruta Joseph Sikwer. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Gospel of Mark, chapter 11, verse 23. मार्क शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 23वे वचन आज आपण पाहणार आहोत. मी तुम्हास खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाचं वचन हे खूप सुंदर आहे, खूप गोड आहे. देवाचं वचन हे विश्वासयोग्य आहे. देवाच्या वचनात इम्पॉसिबल थिंग्स पॉसिबल करण्याची शक्ती आहे, पॉवर आहे. देवाचं वचन हे वर्क करतं. पण वचन काय सांगते की आपल्या मनात शंका न बाळगता म्हणजे डाऊट न घेता ह्या गोष्टी होईल का नाही असं मनात न धरता आपण जे म्हणतो ते घडेलच, आपल्या शब्दाप्रमाणे घडेलच असा विश्वास धरील. कसा विश्वास? तर जे काही आपण देवाला मागितलं आहे, आपण जसं म्हणत आहोत तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या काय होईल तर शब्दाप्रमाणे घडून येईल. कसं घडून येईल तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून घ्या देवाच्या ह्या जिवंत वचनाची तलवार आणि शंका न बाळगता डाऊट न घेता तुमच्या जीवनात जे डोंगर आहे, जी काही अडखळणे आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही रोगव्याधी तुमच्या शरीरामध्ये आहेत, ज्या काही फायनान्शियल प्रॉब्लेम मधून तुम्ही जात आहात, त्या डोंगरांना त्या माउंटनला तुमच्या लाईफ मधून मुळापासून उखडून पडण्याची आज तुम्ही आज्ञा करा, कमांड करा. त्या सर्व प्रॉब्लेम्सला तुम्ही आज येशूच्या नावात आज्ञा करा, कमांड करा. कारण वचन काय सांगते की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि डाऊट न घेता शंका न बाळगता आपण जसं म्हटलो आहोत तसे घडेलच असा विश्वास धरेल. आपल्या शब्दाप्रमाणे सर्व गोष्टी होईलच असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून आज तुम्ही तुमच्या मुखाने पॉझिटिव्ह गोष्टी कन्फेस करा, कबूल करा. कारण की आज तुमच्या शब्दाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येणार आहेत. आज तुमच्या शरीरामध्ये जो कोणता व्याधी आहे त्याला आज नासरेतकर येशूच्या नावात माझ्या शरीरातून तू निघून जा असं म्हणून तुम्ही आज आज्ञा करा. तुमच्या शरीरातील प्रत्येक रोग, प्रत्येक व्याधी आज येशूच्या नावात निघून जाईल. आज तुम्ही तुमच्या लाईफमधील प्रत्येक प्रॉब्लेमला समुद्रात उपटून टाकला जा असं म्हणून आज्ञा करा आणि विश्वास ठेवा की तुमच्या लाईफमधील प्रत्येक प्रॉब्लेम आज निघून जाईल. कारण देवाने आज आपल्याला एक अधिकार दिलेला आहे, देवाने एक सुंदर वचन दिलेलं आहे आणि त्या वचनाप्रमाणे आपल्याला आपल्या लाईफमधील प्रत्येक प्रॉब्लेमला उखडून टाकण्याची आज्ञा करायची आहे. आणि विश्वास ठेवा की ज्याप्रमाणे तुम्ही आज तुमच्या मुखाने कन्फेस कराल, कबूल कराल, जे काही शब्द आज तुम्ही बोलाल त्या शब्दाप्रमाणे सर्व गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडून येतील. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळात सुद्धा ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, खूप सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वपा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की देव बाप्पा संशय न धरता, शंका न बाळगता तुम्ही बोलाल तसे घडेलच असा विश्वास धरा. त्या शब्दाप्रमाणे तुमच्या घडून येईल. हो ईश्वराजा, खूप सुंदर प्रॉमिस प्रभू ईश्वपा तू आज आम्हाला दिले, उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आज हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वपा त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वपा. आणि ज्या काही गोष्टी ते बोलत आहेत प्रभू ईश्वपा, जे काही त्यांच्या मुखाने कन्फेस करत आहेत, कबूल करत आहेत प्रभू ईश्वपा, ज्या काही गोष्टींना देव बाप्पा ते आज्ञा करत आहेत प्रभू ईश्वपा, त्या त्यांच्या शब्दाप्रमाणे आज सर्व गोष्टी घडून येऊ दे प्रभू ईश्वपा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेतकर येशू तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा, जेवढे लोक आजारी, त्रासात आहे, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत देव बाप्पा, कोमात आहेत प्रभू ईश्वपा, त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वपा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर ईश्वराजा. हो देव बाप्पा, या प्रार्थनेमध्ये जेवढे जण तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वपा, तुझ्या चरणाजवळ आले देव बाप्पा, विश्वासाने तुला हाक मारत आहेत प्रभू ईश्वपा. हो ईश्वराजा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाण्याची आज्ञा करत आहे. येशूच्या नावात शरीराला सोडून निघून जाण्याची मी आज्ञा करत आहे. हो देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वपा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. Amen.